नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? करतायत ना सगळे? बुद्धिमत्ता या विषयाची तर भरपूर प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायला सोपे जाईल. आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हाच घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. मागील व्हिडिओमध्ये आपण गटाशी जुळणारे पद या स्वाध्याय 5.3 मधले 1 ते 30 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढील म्हणजे 31 पासूनचे प्रश्न अभ्यासू. प्रश्न 31 बघा, 68, 95, 77. इथं बघा 6 68 मध्ये या दोघांची म्हणजे 6 अधिक 8ची बेरीज किती येते? 14 येते. 95 मध्ये 9 आणि 5 किती येते? 9 आणि 5 14. 7 आणि 7 किती येते? 14. म्हणजे संख्यातील प्रत्येक अंकाची बेरीज केली असता किती येते? 14 14 येते. आता 8 आणि 4 13 येते. 8 आणि 6 86चं बघा, 8 आणि 6 किती येते? 14 येते. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता बघा या रोमन संख्येत V, X, L, C. V म्हणजे किती? 5. हे चिन्ह म्हणजे कशाचं आहे? 10 संख्या. हे चिन्ह कशाचं आहे? 50चं आहे. C हे चिन्ह कशाचं आहे? 100. आता याच्यामध्ये पर्यायामध्ये बघा, N रोमन संख्या नाही, K रोमन संख्या नाही, T रोमन संख्याचं चिन्ह नाही, D हे रोमन संख्याचं चिन्ह आहे. D म्हणजे किती असतं? 500 असतं. त्यामुळे गटाशी जुळणारे पद कुठलं? पर्याय क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक 33 बघा, 48, 112, 128 या संख्येचं निरीक्षण केल्यास काय आढळतं? ह्या सर्व संख्या 16च्या पाड्यातल्या आहेत. बघा 16 48, 16 7 12 दर्श, 16 8 28 असे. आता 16च्या पाड्यामध्ये 36 आहे का? नाही. 16 85 आहे, त्यामुळे 16 85. त्यामुळे गटाशी जुळणारे पद कुठले? पर्याय क्रमांक दुसरा. आता प्रश्न क्रमांक 34 बघा, 29, 31, 71, 73, 59, 61 या अशा संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. या संख्यांच्या जोड्यांचे निरीक्षण केल्यास काय आढळतं? या सर्व संख्या जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ संख्यामध्ये म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं. या सर्व मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरकही आहे, त्यामुळे या जोडमूळ संख्या आहेत. आता या पर्यायातून कुठल्या जोडमूळ संख्या आहेत? बघा या मूळ संख्या नाहीत, त्यामुळे जोडमूळ असण्याचा प्रश्नच येत नाही. या पण मूळ संख्या नाही तर वर्गसंख्या, त्यामुळे ही पण नाही. 41, 43 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 43 आणि 41 मध्ये 2चा फरक आहे, त्यामुळे या काय? जोडमूळ संख्या. त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, 326, 133 आणि 248 या संख्येचं निरीक्षण केल्यास काय दिसतं? बघा 3 2 6 म्हणजे 3 गुणुले 2 केलं तर 6 मिळतं. 1 गुणुले 3 केलं तर किती मिळतं? 3 मिळतं. ही संख्या मिळते. म्हणजे शतक स्थानच्या आणि दशक स्थानच्या संख्येचा गुणाकार केल्यावर कुठली संख्या मिळते? एकक स्थानची संख्या मिळते. इथं शतक स्थानच्या आणि दशक स्थानच्या संख्येचा गुणाकार केल्यावर कुठली संख्या मिळते? एकक स्थानची संख्या मिळते. आता या दोघांचा गुणाकार 2 गुणुले 4, 4 2 8 म्हणजे एकक स्थानची संख्या मिळाली. आता इथं बघा पर्यायामध्ये प्रत्येक पर्याय चेक करून बघू. 4 2 8 म्हणजे नाही, इथं 6 दिले. 5 2 10 इथं 9 दिले, त्यामुळे हे पण नाही. 3 त्रिक 9 बघा, 3 गुणुले 3 9 आले. एकक स्थानचा अंक पण 9 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता बघा 64 60, 27 24, 216 210 अशा जोड्या दिल्यात. या सर्व संख्येचं निरीक्षण केल्यास काय आढळतं? बघा इथं जी संख्या आहे, पहिली जी संख्या आहे
ती संख्या घनसंख्या आहे बघा. 64 घनसंख्या, 27 घनसंख्या, 216 घनसंख्या. आता 64मधनं किती गेल्यावर 60 येते? 64 वजा 4 केल्यावर 60 येते. ही 64 कशाची घनसंख्या आहे? 64 4ची घनसंख्या आहे. त्या ज्याची घनसंख्या त्याच्यातून 30 संख्या वजा केल्या की किती येते? 60 येते, म्हणजे दुसरी संख्या मिळते. आता बघा इथे 27 आहे. 27 कशाची घनसंख्या आहे? 3ची घनसंख्या आहे. वजा जर त्याच संख्येतून 30 संख्या ज्याची घन आहे त्याच्यातून 30 संख्या वजा करायची, म्हणजे 3 वजा करायचं. 27मधून 3 गेले किती राहिले? 24 राहिले, म्हणजे ही दुसरी संख्या मिळाली आपल्याला 24. अशा 216 कशाचा घन आहे? 216 हा 6चा घन आहे. वजा 6 करायचं, म्हणजे 216मधून 6 गेले किती राहिले? 200 राहिले. 210 राहिले. 210 ही जी दुसरी संख्या आहे आपल्याला जोडीतली ती मिळाली. आता प्रत्येक पर्याय चेक करून बघू आपण. 343 घन आहे का? आहे. 7चा घन 343. 7चा घन 300, त्यातून 7 वजा केला, म्हणजे 343मधून 7 गेले किती राहिले? 336 राहिले, म्हणजे पहिल्याच पर्याय बरोबर येतो. दुसरी संख्या मिळते, त्या घनातून ती संख्या वजा केल्यावर दुसरी जी जोडीतली दुसरी संख्या ते मिळते, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. आता 37वा प्रश्न बघा. 12/13, 6/3, 1/3. आता आपण अंशाची आणि छेदाची बेरीज करू. 12 + 13 बरोबर किती येते? 25 येते. 6 + 3 बरोबर किती येते? 9 येते. 3 + 1 बरोबर किती येते? 4 येते. आता या संख्येचे निरीक्षण केल्यास काय दिसून येते रे? 25, 9, 4 हे काय आहेत? वर्गसंख्या आहे. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. 9 कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. 4 कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला सर्व काय मिळालं? अंशाची आणि छेदाची बेरीज केली असता वर्गसंख्या मिळाल्या. आता आपण प्रत्येक पर्याय चेक करून बघू. 9 आणि 6 किती येते? 15 येते. 15 वर्गसंख्या आहे का? नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला योग्य नाही. 15 आणि 2 17 येते. 17 वर्गसंख्या आहे का? नाही, त्यामुळे दुसरा पण पर्याय योग्य नाही. 13 आणि 4 17 येते. 17 वर्गसंख्या आहे का? नाही, त्यामुळे तिसरा पण पर्याय योग्य नाही. 13 आणि 3 येते बघा. 13 + 3 किती येते? 16. 16 आहे का वर्गसंख्या? 4 × 4 = 16, म्हणजे 4चा वर्ग आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 28 बघा. संख्या दिल्यात आपल्याला, 4 अंकी संख्या दिल्यात. याच्यामध्ये काय लॉजिक आहे तर बघा. या सर्व संख्यांच्या बेरजेला 3ने भाग जातो, म्हणजेच 3ची कसोटी काय असते? ज्या अंकातील संख्येतील प्रत्येक अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग केला तर त्या संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे या प्रत्येक संख्येला 3ने भाग जातो. आता बघा आपण चेक करू. 6 + 2 + 8 + 5 यांची बेरीज प्रत्येक अंक घेतला. किती संख्या आहे? 6285. प्रत्येक अंक घेतला. 6 + 2 + 8 + 5. 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16 आणि 5 किती झाले? 21. 21 7 3 7 21, म्हणजे 21ला 3ने भाग जातो, त्यामुळे ह्या सर्व संख्येला काय जातो? 3ने भाग जातो. आता बघा 9441मध्ये 9 + 4 + 4 + 1, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18, 18 3 संख 18, म्हणजे 18ला 3ने भाग जातो, म्हणजे या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता पुढे बघा. 3924. 3 + 9 + 2 + 4. 3 आणि 9 किती झाले? 12. 12 आणि 2 14. 14 आणि 4 18. 18ला 3 संख्या 18, 18ला 3ने भाग जातो, त्यामुळे या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता प्रत्येक पर्याय चेक करून बघू आपण. पहिला पर्याय घ्या. 9389. 9 + 3 + 8 + 9. 9 × 9 = 2 18. 18 आणि 8 26. 26 आणि 3 29. 29ला 3ने भाग जातो का? नाही, त्यामुळे या संख्येला 3ने भाग जाणार नाही. आता दुसरे पर्याय चेक करू. 9387. 9 + 3 + 8 + 7. 9 आणि 3 12. 12 आणि 8
20, 20 आणि 7 27. बेरीज किती आले? सर्व अंकांची 27 आले. 27ला 3ने भाग जातो का? जातो. 3 9 27 म्हणजे या संख्येला पण 3ने भाग जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर. आता प्रश्न क्रमांक 39 बघा. ही कुठली रोमन संख्या आहेत सर्व. ही कुठली रोमन संख्या आहे? 4. बघा आय आणि व्ही. कुठली रोमन संख्या 4 आहे. x आणि 4 म्हणजे 10 आणि 4. 10 आणि 4 कुठली संख्या? 14. 10 आणि 2. 10 आणि 2 कुठली संख्या? रोमन संख्या 12 आहे. आता बघा या सर्व रोमन संख्या 4, 14, 12 हे काय सम आहेत. सम संख्या म्हणजे कुठल्या? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 8, 6 हे अंक असतात त्यांना काय म्हणायचं? रोमन संख्या असं म्हणायचं. सॉरी सम संख्या असं म्हणायचं. तर आता बघा 3 रोमन समसंख्या आहे का? नाही. ही कुठली? 5. 5 समसंख्या आहे का? नाही. ही कुठली? 8. 5 अधिक 3 कुठली? 8. 8 समसंख्या आहे का? आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 40 बघा. 23, 47, 98. आता ह्या संख्यांचं निरीक्षण केल्यास काय आढळतं बघा. या संख्या आहेत ना त्या वर्गसंख्या वजा 2 केल्यावर या संख्या मिळतात. आता बघा 25 वर्गसंख्या. 25 वजा 2 किती? 23 येतं. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. आता बघा 7चा वर्ग. बघा 7 7 49. 49 वजा 2 47 मिळालं. आता 10चा वर्ग. 100. 100 वजा 2 98. म्हणजे वर्गसंख्या वजा 2 केल्यावर या संख्या मिळतात. आता पर्यायातून आपण बघूयात कुठली संख्या वर्गसंख्येतून 2 वजा केल्यावर मिळते. आता 66. 66 अधिक 2 जर केलं तर 68 मिळतं. 68 वर्गसंख्या आहे का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला गेला. हे 81 स्वतःच वर्गसंख्या आहे. त्यामुळं अधिक 2 केल्यावर 81 अधिक 2 83. 83 वर्गसंख्या आहे का? नाही. 15 अधिक 2 17. 17 वर्गसंख्या आहे का? नाही. आता 119 अधिक 2 121. 121 कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. बघा 11चा वर्ग म्हणजे 121 वजा 2 केल्यावर आपल्याला कुठली संख्या मिळते? 119 मिळते. म्हणजे गटाशी जुळणारे पद कुठले? पर्याय क्रमांक चौथा. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 5.3 पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.